मावशी प्रमोशन तुझ्या दुकानात आहे. हात हे बघ हात आई. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. आज आहे लग्नाचा दिवस आणि गावातच महाप्रसादसुद्धा आहे. तर बघूया, जर लवकर आम्ही निघालो तर महाप्रसाद घेऊन जाणार. तर विनूला सांगून ठेवले की खीर घेऊन ठेवून, नाहीतर मग डिरेक्टली आता लग्नालाच, कारण 12:30चं लग्न आहे आणि आम्हाला इथून जायला एक 15-20 मिनटं लागतात. अजून मावशी तयार नाही, अजून आम्ही निघालेलो नाही आहे. 11:30ला 10 मिनटं आहेत अजून. तर मग डायरेक्ट मला असं वाटतं की आम्ही लग्नालाच जावं आणि येताना मग अक्षता टाकून जेवून परत मग इकडे महाप्रसादाला यावं. बघूया आता कसा प्लॅन वर्कआउट होतंय आणि निघत होतं. नाही लागेल लग्नासाठी आम्ही आलेलो आहोत होसूरमध्ये. इथे मावशी मम्मी आहेत, पुढे बाकी सगळे रिलेटिव्स आहेत. अरे म्हणा टायगर क्यों नाही. आजपर्यंत कुणाचं लग्न मुहूर्तावर लागले सांगा. इथे सुद्धा 1 तास उशीर झाला. नवरा आला, त्याच्यानंतर करवली आली, त्याच्यानंतर नवरी आली, त्याच्यानंतर सगळेजण जमले, त्याच्यानंतर मंगलाष्टका म्हणायला सुरुवात झाली. हा माझा मामा जो मरून कोटमध्ये दिसत आहे, म्हणजे मरून एक मजेंटा कलरचा कोट घातला आहे तो मामा. मामी स्टेजवरती दिसते आहे. फायनली लग्न लागलेलं आहे आणि मी पंक्तीत सुद्धा बसले. जेवण खरंच खूप सुंदर होतं. हुग्गी म्हणजेच खीर बुंदी होते आणि बाकीचं जेवणही खूप छान होतं. बाप म्हणताले माझी जाते सोडून, बाप म्हणताले माझी जाते सोडून, बाप म्हणताले माझी जाते सोडून. ज्याप्रमाणे आमच्या मुलीचा सांभाळ आजपर्यंत केला तसं इथून पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत आमच्या मुलीचा सांभाळ करावा. हीच देवाकडे प्रार्थना. काय काय व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चला लग्न झालंय. मैत्रिणीकडून माझा ब्लॉग सुरू झालाय. स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप सगळं भारी भडक झालंय.
लग्न करून मग आम्ही गावी निघालो. गावी आज कार्यक्रम होता महाप्रसादाचा. लक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा झाला होता आणि तो अटेंड करायला मिळाला नव्हता आम्हाला, कारण आम्ही लग्नाला आलो होतो. आता जाता मंदिरात आम्ही जाणार होतो, तिथून पाया पडून मग घरी जायचं असं आमचं ठरलं होतं. त्यामुळे आम्ही गावी जाऊन पोहोचलो. मावशी, प्रमोशन तुझ्या दुकानाचं. हे माझ्या मावशीचं किराणा मालाचं दुकान. हे बघा अंकल येतात. आम्ही खूप लेटनं पोहोचलो. महाप्रसाद सुद्धा आवरत आला होता. श्रीराम मंदिरमध्ये महाप्रसादाची सोय केली होती आणि देवीचं मंदिर जे आहे ते जवळच आहे थोडं, तर तिथे मी गेले. माहेरवाशिनींनी मंगळवारी ओट्या भरायच्यात असं सांगितले, त्याच्यामुळे तेव्हा तर ओटी भरणारच होते, पण आता मंदिरात तसंच कसं जाणार म्हणून एक नॉर्मल ओटी मी घेतली आणि त्याच्यानंतर मम्मी मी मावशी ते मंदिरामध्ये गेलो. खूप सुंदर व्यवस्थित मंदिर केलेलं आहे. आता खूप जुनं आधी होतं जेव्हा आम्ही मंदिरामध्ये जायचो ओटी भरायला मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये जेव्हा जायचो तेव्हा खूप वेगळं होतं. आता खूप छान केलेले आहेत आणि तिथे मग ओट्या भरल्या. खूप जणी आत्ताही होत्या तिथं. माझ्याकडून हा सोहळा मिस झालेला आहे कारण आम्ही लग्नाला गेलो, त्याच्यामुळे आदल्या दिवशीचा जो कार्यक्रम होता मिरवणुकीचा तो सुद्धा मिस झाला कारण माझी तब्येत ठीक नव्हती त्यासाठी. पण मंदिरात आल्यानंतर बरं वाटलं की फायनली हे मंदिर झालं आणि आता व्यवस्थित आम्हाला दर्शनही घेता येणार. गावामध्ये प्रत्येक देवाची मंदिरं आहेत. मेन ग्रामदैवत जे आहे ते श्रीरामांचं आहे, त्याची एक आख्यायिका पण आहे मेन, आणि जागृत देवस्थान असं म्हणतात. गावचे जे सरकार होते ते श्रीरामांचे भक्त होते, तर त्यांनी देवांना इथं आणलं असं म्हणतात. त्याची एक कहाणी पण आहे, ती पण लवकरच येईल तुमच्यासमोर. सुंदर अशी रांगोळी बाहेर होती, देवींचे मुकुट सजवलेले होते, खूप भारी वाटत होतं बघून. आणि लग्न नसतं तर हा सोहळा मस्त मला बघता आला असता आणि अनुभवता सुद्धा आला असता, पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नेहमी. आणि आत्ता तर मला व्यवस्थित दर्शन पण घेता आलं कारण सकाळी खूपच गर्दी होती, पण आता व्यवस्थित दर्शन घेऊन बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा तिथे अनुभवता आल्या. आणि मावशीचा मुलगा उतरतोय, त्यांचं डेस्टिनेशन आले. आता मावशी जरा निवांत झोपतो म्हणा लागली. असं मला वाटतंय की ती निवांत झोपणार आहे, खरं तिला माहित नाही ती आता काय करणार आहे, काय दुकानकडे जाणार आहे. आणि आता आमची राजश्री येणार आहे थोड्याच वेळात. संध्याकाळी का मावशी जमलं तर घराकडे राहूशी 8 दिवस मस्त पैकी. अंकल 4 दिवस मस्त 4 दिवस राहू. मला जरा सुट्टी मिळते चलो बाय 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 बाय. चलो चलो आता घराकडे. मम्मी तुला पोह्यांची ड्युटी आता. जावयानं सांगितलं, धाकट्या जावयानं मामींना पोहे करायला सांगा करणार जावयांसाठी. आम्ही म्हटल्यावर नाही ग बाई तुझं तू करून देऊच्या आधी आहे काय नाही ग बाई. मग मी काय म्हटलं की करून देते, मला हे पाहिजे हा थांब करून देतो. आता येऊन पोहोचले राजेश, एक 15 मिनिटात येऊन पोहोचेल असं ती म्हणते, वाटेत आहे ती पण. आणि मंदिराचा सोहळा झाला, महाप्रसादही झाला. आता थोडीशी खीर जी आहे ती एक प्रसादाच्या स्वरूपात विनूला आणायला सांगितलं, म्हणजे आम्ही पण ती खाऊ इथं, कारण आम्ही येताना लेट झाला तिथं. नंतर तिथलं आम्ही कसं 12:30चं जेवण झालं की 3:30 पर्यंत इथे आलो की इथं पण थोडासा प्रसाद घ्यायचा असं आमचं होतं, पण ते नाही झालं कारण तिथलंच लग्न वेळाने झालं त्याच्यामुळे. आणि जी काल साडी नेसली होती ती साडी आणि ही साडी जी आहे ही दोन्ही ही माझ्या कलेक्शन, म्हणजे माझं जे इन्स्टा पेज आहे चंद्रमा कलेक्शन, तर त्याच्यावरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. कालची जी होती ती बनारसी शिफॉन होती आणि आत्ताची जी आहे ही चंदेरी पट्टू सिल्क आहे. जी पट्टू सिल्कची साडी आहे ना, ज्यांना कतान सिल्क आवडत नाही त्यांच्यासाठी पट्टू सिल्क बेस्ट असते. कोण आलं कोण नाही. तर हा जो पॅटर्न आहे हा खूप गेला आहे, म्हणजे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या, आणि याच्यामध्ये कलर पण खूप आहेत. इथे जो नंबर देते माझा पेजचा, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केलात ना तुम्हाला कलरसुद्धा मिळतील. आणि हा कलर मला फार आवडलेला, एवढा चकमकतो उन्हात आणि इतका शाईन देतो हा कलर, एक नंबर आहे.
सो चला मी पटकन फ्रेश होते कारण आमचा गुंड येणार आहे त्या घरात. किती आतुरपणे वाट बघतो कारण सगळ्यांचा हिरमोड होतोय. सरळ तोंडावर मारून जाते ते सगळ्यांच्या. बघूया कोणाकडे होते. मी आरव काय करू नको थांब. चढलं मी त्या अंगावर जाऊन. डुमी दादा आधी ते बघणार कोण आहे ती. नरेंद्र असं माऊ म्हणून कधी पळत पळत येणार ती उतरून. ए ये बाय. सगळी हाका मारतो कोणाच बी होत नाही ते. यायला लागले माझी बहीण यायला लागले म्हणून. ए हिरोईन घे तिथनं घे. तो एक रील करूच पाहिजे आता बाहेर राहायला आली म्हणून. डायपर पिशव्या वॉटर बॅग. पी दे पहिले मला. पी दे मी पी ग आता मला दे. मला कोण दे गाल घाल असलं घालून पी दे. मला दे. मला 1000 रुपये दे. अरे बाई गे दादा ना दादाला नको दादा 1000 रुपये मला फी देतो. 1000 रुपये दे मला दादा. साठवले नाही 1000 रुपये बरोबर. इंग्लिश वाली आहे ती. लाव असं कर असं कर केसांना असं कर मम्माला लाव. तिकडे काय बघाली छान लाव मला केसांना लाव. हात हे बघ हात आई. अजून तुम्ही लग्नाचे आणि हळदीच्या या कार्यक्रमामध्ये मला कामाचं काही पेंडिंग गोष्टी बघता चालल्या ना. आता ते बघत बसले मी. नरेंद्र पण गेले होते जायचं म्हणून आणि अर्धा वाटत त्यांना काय वाटलं काय माहीत ते परत आले इकडे. कारण त्यांचं ट्रॅव्हलिंग खूप झालं होतं 2 दिवसांनी त्यांना थोडी झोप आल्यासारखं वाटत होती. म्हणायला लागलं म्हणजे त्यापेक्षा बेटर ड्राईव्ह न केलेलं बरं. मग ते आलं. ते पण आता ते आणि विनू आणि अरव इकडं खेळायला गेलेत पूर्ववरती. ग्राउंड आहे तिकडे सगळे खेळायला जातात. राजनंदिनी बाहेर दंगा करायला लागले. मग राजश्री चंपी करून घेतली मम्मीकडून. आणि आज मम्मी जावयाची स्पेशल अंडा करी करणार आहे जी आम्हाला पण थोडंसं भाकरी तोंडाला लावायला मिळणार आहे. त्याला हात लावायचं फक्त. उचलायचं नाही तिला. नंतर मागे तिकडे पप्पांच्या मागे हात लावायचं फक्त. हा ती तुला भिवून पळायला लागल्या. नख वगैरे मारेल. राजनंदिनी आता बऱ्यापैकी रुळले. मागच्या वेळेपेक्षा भरपूर व्यवस्थित तिच्यामध्ये फरक आहे. कारण तिथे पण राजश्री प्ले ग्रुपला वगैरे टाकले. तिला समर कॅम्प वगैरे असं काहीतरी सुरू आहे म्हणायला लागले. आत्ताच्या मुलांमध्ये ना म्हणजे पहिला कशी मुलं बऱ्यापैकी लवकर बोलायला शिकायची पण आत्ता थोडंसं डिले होते काही मुलांमध्ये तरी आहे. तर आरवच्या वेळेलाच मला सांगते आरव 1.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी शब्द बोलत होता. आणि त्याच्यानंतर तो चालायला पण खूप 10व्या महिन्यामध्ये पहिलं पाऊल त्याने टाकलं होतं. 1 वर्षापर्यंत म्हणजे प्रॉपर चालत होता तो. त्याच्यानंतर बोलायला थोडंसं म्हणजे प्रॉपर बोलायला तो 2.5 वर्षामध्ये शिकला. पण त्याच्या आधी तो बेसिक शब्द वगैरे बोलायचा सगळ्या गोष्टी व्हायच्या. तेव्हाच आरवच्या सोबत म्हणजे आमच्याच तिथे एक मुलगी होती तर ती लेटनं चालायला शिकली. खूप लेटनं. मी तोपर्यंत ती भिंतीला धरून चालायची आणि बोलायला पण खूप लेटनं शिकले. म्हणजे जवळजवळ 3 वर्ष हे होताना. त्यामुळे प्रत्येक मुलाची डेव्हलपमेंट खूप वेगळी असते. आणि कुठल्याही मुलांना आपण जज करू शकत नाही की ती बोलते अजून बोलायला येत नाही करणे. कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. त्याची कपॅसिटी वेगळी आहे. सगळ्या गोष्टी एकत्र कुटुंब पद्धतीत तेव्हा गोष्टी खूप सोप्या होत्या. पण आता कसं आहे की जॉबसाठी वगैरे बाहेर जावं लागतं. मग मुलांसोबत बायका पोरांसोबत ते वेगळे राहतात आणि तो पर्याय नाही आहे शेवटी काही वेळेला की आपल्याला हे करू शकत नाही. पण
आधी खूप चांगलं होतं, असं वाटायचं की फॅमिली एकत्र होती. पण आता कसं जॉब्स हे ते त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतातच. कुणालाच असं वेगळं राहावंसं वाटत नाही, म्हणजे आपल्या फॅमिलीला सोडून. पण शेवटी पर्याय नसतो. प्रत्येकाला फॅमिली चालवण्यासाठी कमवणं पण खूप गरजेचं असतं. पण अशामध्ये मुलांकडे लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे, कारण मुलांची डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे. मी स्वतः म्हणजे मी जॉब सोडला होता आरवसाठी, कारण मला माहीत होतं की मी एक तर जॉब करू शकते, नाही तर मुलाला सांभाळू शकते. दोन्ही गोष्टी माझ्याकडून प्रॉपर होणार नाहीत. एक तर तिकडे तर दुर्लक्ष होणार, इकडे तर. म्हणून पहिले 5 वर्ष मी कसलाच विचार केला नव्हता. फक्त आरोकडे लक्ष दिलेलं. 5 वर्षानंतर मी विचार केला की जे काही करायचं ते घरात बसून करायचं. बाहेर मी नाही जाऊ शकत. मी म्हणजे मला काय माहीत, मला आरवला असं कुठे ह्याला पण घालावं असं वाटत नव्हतं त्यावेळेला. आता माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो आणि मला असं होत पण नव्हतं की कोणाच्या हातात देऊन जावं, कारण मलाच बघायचं होतं माझं मूल वाढताना आणि प्रॉपर त्याला टाईम द्यायचा होता. प्लस मला घरातमध्ये पण लक्ष द्यावं आणि हे करावं असं वाटत होतं, आणि त्यामुळेच हे होते की मला घरात बसूनच काहीतरी करायचं आहे. यूट्यूब मी सर्च केलं त्यावेळी यूट्यूब ओके वाटलं. सचिनला माहीतही नव्हतं मी यूट्यूब चॅनल ओपन केलं, किंवा त्याच्यानंतर मी ओपन केल्यानंतर मी बघितलं की मला फक्त कुकिंग व्हिडिओज टाकायचे आहेत. मी ह्यांना सांगितलं की मी चॅनल ओपन केलं आहे. त्यांचा सपोर्ट होता, कारण मला त्यांना माझं ही बघत होते की मी मी मग सारखी म्हणायचं की शिक्षण झालं आहे, जॉब सोडला आहे, आता 5 वर्ष झाले आहेत आणि मला आता 5 वर्षाच्या गॅपनंतर कुठे जॉब पण मिळणार नाही, कुठला कोर्स केला नाही. ते थोडंसं डिप्रेसिव्ह वाटायचं की आपण शिक्षण घेतल्याने वाया जायला नको. त्यानंतर मग असंच सर्च करताना ते यूट्यूबचं मी म्हटलं होतं त्यांना, म्हटलं तुला योग्य वाटते ते कर. पण त्यांचा सपोर्ट होता. त्याच्यानंतर मी मध्ये परत सोडलं कोविडमध्ये, म्हणजे त्यावेळेला दुसऱ्या बाळाचं हे वगैरे झालं होतं. त्याच्यानंतर मी सोडलंच होतं ते पूर्ण. पण असंच त्यांचं काहीतरी ऑफिसची मीटिंग चालू असताना ज्या CEO मॅडम होत्या, कॉफी मीटिंग काहीतरी असते त्यांची, तर त्यांच्याशी असं अचानक बोलणं झालं. म्हणजे ते योगायोगच होते आणि त्यांनी मोटिवेट केलं होतं खूप, की काही ना काहीतरी केलं पाहिजे आणि चांगली गोष्ट आहे. काहीतरी गोष्टी करायला बघतात तर तू कर, काही हरकत नाही. मग पहिला ब्लॉग जर तो होता, तुम्ही जर बघितला असेल पहिला ब्लॉग, मला बोलताही येत नव्हता, मला कॅमेरा फेसही करता येत नव्हता. बट ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि छानच होतं प्रत्येकाच्या आयुष्यात. म्हणजे जे काही झालं माझ्या आयुष्यात पण, म्हणजे मी जॉब सोडला किंवा माझं शिक्षण, मला जे MPSC UPSC करायचं होतं, किंवा जे जे काही झालं ते ठीकच आहे. रिग्रेट करण्यापेक्षा जे काही आता आहे ते बेस्ट करण्याकडे माझं नेहमी हे राहिलं आहे, की येतं आहे ना ते बेस्ट करायचं. भले आउटपुट काही येऊ देत, कारण जे होते ते नेहमी चांगल्यासाठी होते. सो चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.